नमस्कार मंडळी. आज आपल्याकडे लातूरमधून काही पाहुणे शेतीला भेट देण्यासाठी आलेले SRT शून्यमशागत शेती. तर आपण सरांचा आधी परिचय करून घेऊ आणि त्यानंतर आपण त्यांचं मनोगत घेऊ. सर, आपला परिचय द्या थोडक्यात. माझं नाव दत्तात्रय दगडू जंगाले, राहणार जवळगप्पामध्ये, तालुका औसा, जिल्हा लातूर. इथून रामचंद्र पुंडे यांची शेती बघण्यासाठी आलो तुम्ही. ऊस लावणीची पद्धत, एक डोळा पद्धत, हे मला पण ऊस लावण करायचे, त्याच्यामुळं अगोदर यांची लावण चालू आहे. तर यांची कोण्या पद्धतीने लावतात ते बघण्यासाठी आलो. आणि SRT हे कोण्या पद्धतीने करतात, तणनाशकाची माहिती, तसंच कुठल्या पिकाला कुठले तण वापरतात, हे सगळी माहिती घेण्यासाठी मी इथपर्यंत आलो होतो. आणि सर, इथून किती असेल आपलं गाव? इथून किलोमीटरचा विचार कधी केला आपण? माझं 380 किलोमीटर. बरं. आणि आता आपल्याकडे किती क्षेत्र आहे? माझं 9 एकर क्षेत्र आहे. त्याच्यात कुठले कुठले पिकं घेता आपण? मी सोयाबीन, तूर, बरं, उडीद, मूग, ऊस. SRT पद्धतीने घेतात का? सध्या आता 2 एकरवर माझं SRT सुरू आहे. SRT चालू आहे. बरं, काही तुम्हाला SRTचा अनुभव आला का त्या तूर पिकामध्ये? हा, तूर पीक माझं नंबर 1 आहे आता सध्या. गावामध्ये माझी नंबर 1ला तूर आहे. बरं. आणि केवळ SRT मुळे. आणि जमिनीमध्ये काही फरक वाटला? जमीन पण सुपीक झाली माझी. बरं, त्यात काय काय गोष्टी असं तुम्हाला वाटलं का, तुम्हाला सांगावं असे वाटतील बुवा? जमिनीमध्ये तुम्हाला काय असे वेगळे बदल दिसले का तुमच्या जमिनीमध्ये? काय तुम्हाला माझ्या जमिनीमधले जीवजंतू सध्या जिवंत आहेत. बरं. हे माझ्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये, याच्या अगोदर मला कधीच गांडूळ दिसले नव्हते. बरं. पण यावर्षी मी SRT केल्यामुळं मला गांडूळ दिसून आले माझ्या जमिनीमध्ये. बरोबर. आणि रोगराई पण माझ्या तुरीवर म्हणा किंवा सोयाबीनवर कमी दिसली. मला एकच फवारणी घ्यावं लागली फक्त तुरीला. बरं. गांडूळ आता हा आपल्याला जे सांगितलं जातं, बऱ्याच ठिकाणी गांडुळांचे प्रकल्प उभे आणि गांडुळांचे बेड मिळतात विकत घेण्यासाठी. तुम्हाला आता असं वाटतं का गांडूळ हा विकत घ्यायची गोष्ट आहे? नाही, गांडूळ हा शेतकऱ्यांनी गांडूळ विकत घ्यायची गरज नाही. बरं. फक्त त्यांना त्यांचं अन्न जमिनीला दिलं पाहिजे. बरोबर. म्हणजे कुजणारा पदार्थ जो काय आपल्याला बायोमास जमिनीतून मिळतो तो आपण जमिनीला वापस दिला पाहिजे. जसं निसर्गाचा नियम आहे का, धान्य हे तुमच्यासाठी, पाला आणि हे जनावरांसाठी, आणि खोड आणि मूळ जमिनीसाठी. तर हे खोड आणि मूळ भूमातेला आपण जे बहाल करतो SRTच्या तंत्राच्या आधारे, आणि आदरणीय चंद्रशेखरदादा भडसावळे यांना जी SRT तंत्रज्ञान विकसित केलं, आणि आज महाराष्ट्रातल्या 22,000 शेतकऱ्यांपर्यंत 22-27 जिल्ह्यामध्ये आणि 3 देशांमध्ये या तंत्रानुसार शेती होती, आणि सर्व शेतकरी आनंदी बघायला मिळतात. तर आपल्याला आपण आनंदी शेतकरी आहात ना. आता पहिले तुमचं काय अनुभव आहे पारंपरिक शेतीमधला? पारंपरिकमध्ये भरपूर कष्ट होते. बरोबर. खर्च खूप वाढला होता. खर्च भरपूर होता. आणि खर्च करूनही उत्पादन मिळत नव्हतं. बरोबर. जे आता SRT पद्धतीने केल्यामुळे मिळतंय. बरोबर. आज माझ्या शेतीला बऱ्याच लोकांनी भेटी दिल्या. बरोबर. तर ते माझी शेती बघून खुश आहेत. कारण अगोदर मी ज्यावेळेस टोकन करत होतो त्यावेळेस मला हसत होते लोक. बरोबर. हे तुम्ही काय करताय, अशी कुठे शेती होती का, हे असं पीक येणारच नाही, हे बरेचसे प्रश्न मला विचारले. पण मी ठाम होतो का माझी SRTवर माझं सक्सेस होणार म्हणजे होणार. कारण मी जे अनुभवी आहेत त्यांना सगळं मी विचारणा केली होती. बरं. त्यांनी सगळा अनुभव सांगितला होता. म्हणजे सुरुवातीला थोडे लोक नावं ठेवतात, हां, परंतु त्याच्यामागचं जे विज्ञान जेव्हा शेतकऱ्यांना सांगितलं जातं शेतीशाळेच्या माध्यमातून, तेव्हा खरी काय परिस्थिती आहे आणि आपल्याला आजपर्यंत काय शिकवलं गेलं आणि आपण आज कोणत्या मार्गाने चाललेलो आहे, जमिनीची किती धूप झाली, आज आपण जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढायला पाहिजे, या इथून आपण सगळेजण काम करतो आहे. तर ताई, आपला काय अनुभव आहे शेतीमधला? तुम्हाला काय वाटतं आमची शेती बघून? मला शेती बघितल्यावर खूप आनंद वाटला. भाऊजी शेती बघितले, आनंद भरपूर वाटला. ऊसाची पद्धत पण वेगळी बरी वाटली, छान वाटली. आता आम्ही पण त्याच पद्धतीनं करायचं असं विचार चालू आहे. आता आम्ही त्याच पद्धतीने शेती करणार आहे. 2 एकर शेती केलेली आहे, परत आता दुसरी वाढवणार आहे. टोकन पद्धतीनेच असं करणार आहे SRT शेतीच. तुमचे कष्ट कमी झाले का शेतीमधले? भरपूर कष्ट कमी झाले. आम्हाला पहिला रोज बाया बोलावं लागत होतं. हो. पण आता ती जरा कमी झालेली आहे खरं. बरोबर. हां, आम्ही आता रोज बाया बोलत नाही, स्वतःच करतोय.
म्हणजे खूप आता शेतीमधले कष्ट पण कमी झाले हो. आणि त्रास कमी झाला, मेहनत कमी झाली, हो, आणि उत्पन्न वाढलं, खर्चामध्ये बचत झाली. हो तर मला असं वाटतं तुम्ही त्यांना काही प्रश्न विचारा हो का बा आम्ही जे 5 वर्षापासून शेती करतो तर काय तुमचं काय मत आहे. कारण सर्व ठिकाणी शेतकरी हेच बोलतात, परंतु महिला जास्त अग्रेसर कुठे दिसत नाही आपल्याला. मला वाटतं तुम्ही त्यांना काही प्रश्न विचारले पाहिजे हो. आमच्या शेतीबद्दल. शेती म्हणजे कसं हे करतात ते सांगा. म्हणजे शून्य मशागत ही शेती करायला लागल्यापासून आमची पण कष्ट खूप कमी झाली. तुम्हाला कशी वाटते ही पद्धत? तुमची शेती बघून मला खूप छान वाटलं, पण आता मला पण वाटतं की मी पण अशीच असं बनवावं, अजून शेती भरपूर करावं असं वाटते. म्हणजे पारंपरिक शेतीपेक्षा ही सारखी पद्धत खूप छान आहे आणि खूप सोपी आहे. एकदम खूप कष्ट कमी होतात. आता तसंच करायचं आहे मला पण, म्हणून तुमच्या शेतीला भेट द्यायला आलो आम्ही. शेती बघून खूपच छान वाटलं. म्हणजे एक पण मजूर नाही आमच्या वावरात. 4-5 वर्षापासून मजुराची गरजच पडली नाही. हो, पूर्वी खूप कमी झाला. बरोबर. पूर्वी मजुरांना आम्हाला बोलायला लागायचं, आता आम्हाला मजुराची पण आवश्यकता पडत नाही. आणि आम्हालाही खूप आनंद झाला आपण इतका लांबून आमच्या शेतीला भेट देण्यासाठी आलात आणि आमचे विचार आपण समजून घेतले. त्याबद्दल मी आपल्या दोघांना पण खूप खूप धन्यवाद देतो आणि थांबतो.